हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास विषयातील ब्रिटिश ॲक्ट व त्यांची धोरण याविषयीचे वन लाइनर्स पाहणार आहोत. याआधीची व्हिडिओ तुम्ही पाहिली नसतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मिळत आपल्याच्या विषयाकडे, ब्रिटिश ॲक्ट व धोरणे. तर 1932 मध्ये जातीय पुरस्कार ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला. 6 एप्रिल 19 हा दिवस रॉयलेट कायद्याच्या विरोधात अहिंसक निषेध दिवस म्हणून पाळण्यात आला. रयतवारी पद्धतीत शेतकरी किंवा शेती करणारे हे जमिनीचे मालक मानले जात होते. 1864 ते 1939 दरम्यान ब्रिटिश भारताची उन्हाळी राजधानी शिमला ही होती. होल्ट मॅकेन्झी व रॉबर्ट मर्टिन्स बर्ड यांनी महलवारी प्रणाली किंवा पद्धत सादर केली. भारतातील ब्रिटिश राजवटीत रयतवारी प्रणाली अलेक्झांडर रीड व थॉमस मुनरो यांनी तयार केली होती. बंगालची दिवाणी 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. ब्रिटिश भारतातील लागवडीची पद्धत नीज होती. भारतातील पहिले पोस्ट ऑफिस 1774 मध्ये वॉरन हेस्टिंग्जने स्थापन केले होते. 1810 मध्ये ब्रिटनमध्ये आयात करण्यात आलेला 95% नीळ भारतातून होती. दुसऱ्या महायुद्धातील त्यांच्या प्रयत्नांना संपूर्ण भारतीय सहकार्य व समर्थन मिळवून देण्यासाठी 1942 मध्ये ब्रिटिश मिशन होते. 1882 मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली व लॉर्ड रिपन यांनी नियुक्त केलेल्या हंटर कमिशनने शैक्षणिक समस्यांची चौकशी केली. 1835च्या इंग्रजी शिक्षण कायद्याने उच्च शिक्षणासाठी इंग्रजी ही शिक्षणाची भाषा बनवली. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 मध्ये पास झाला. पुढे पाहूया. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतासोबतच्या व्यापारावरील मक्तेदारी 1813च्या चार्टर ॲक्टने तोडली गेली. ब्रिटिश भारतातील प्रांतांसाठी 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टद्वारे हुकुमशाही सुरू करण्यात आली. महात्मा गांधीजींनी क्रिप्स मिशनला पोस्ट डेट चेक म्हणून संबोधले. मुलांच्या रोजगाराचे नियमन करण्यासाठी 1881चा पहिला कारखाना कायदा लॉर्ड रिपन यांनी लागू केला होता. 1800 मध्ये कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजचे संस्थापक रिचर्ड वेलेस्ली होते. सायमन कमिशन 1928 मध्ये भारतात आले. केंद्रात हुकुमशाही 1935 मध्ये भारत सरकारच्या कायद्याद्वारे सुरू करण्यात आली होती. जमीन महसूल प्रणाली, ज्याला मुनरो प्रणाली देखील म्हणतात, ही रयतवारी प्रणाली होती. सायमन कमिशनचे भारतात गो बॅक सायमन या घोषणेने स्वागत करण्यात आले. भारत छोडो व सायमन गो बॅक हे नारे युसुफ मेहर अली यांनी तयार केले होते. पुढे पाहूया. सर जॉन लॉरेन्स यांनी 1864 मध्ये शिमला हे ब्रिटिश भारताची उन्हाळी राजधानी म्हणून अधिकृतपणे घोषित केले. 1854 मध्ये वुड्स डिस्पॅच भारतीय शिक्षणाशी संबंधित होते. पिट्स इंडिया ॲक्ट 1784 मध्ये पारित करण्यात आला. इल्बर्ट बिल ॲक्ट लॉर्ड रिपन यांनी 1883 मध्ये सादर केला. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी किंवा भारतीय राज्यातील राजकीय प्रतिनिधींना ब्रिटिश रहिवासी असे संबोधले जात असे. 1909च्या मॉर्ले मिंटो सुधारणांमध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार मंडळे सुरू करण्यात आली. रॉयलेट कायदा जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित आहे. 13 एप्रिल 1919 लॉर्ड लिनलिथगो यांच्या कारकिर्दीत भारतातील 11 राज्यांमध्ये प्रथमच निवडणुका झाल्या. ईस्ट इंडिया कंपनीने 1833 मध्ये चीनच्या व्यापारावरील आपली मक्तेदारी गमावली. प्रथमच प्रांतीय निवडणुका 1937 मध्ये भारत सरकारच्या 1935च्या कायद्यान्वये घेण्यात आल्या. भारतीय विधी आयोगाच्या स्थापनेची तरतूद करणारा कायदा 1833चा चार्टर कायदा होता. कलकत्ता येथे 1773च्या नियामक कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मिंटो मोर्ले सुधारणा 1909 मध्ये सुरू करण्यात आल्या. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टला गॅगिंग ॲक्ट म्हणूनही ओळखले जात असे. 120 सदस्यांसह चेंबर ऑफ प्रिन्सेसची व्यवस्था 1919च्या कायद्याद्वारे तयार करण्यात आली होती. पुढे पाहूया.
जमीनदारांना ठराविक तारखेनुसार एखाद्या विशिष्ट जमिनीच्या पुनर्मालकीसाठी कायदेशीर मालकी दिली जात होती. लिटन यांनी 1878 मध्ये भारतीय शस्त्र कायदा पास केला. शस्त्रास्त्र कायदा 1878 व व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट 1878 व्हाईसरॉय लॉर्ड लिटन यांनी पारित केले. नेटिव्ह मॅरेज ॲक्ट 1872 मध्ये पास झाला. 1878चा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आयरिश प्रेस कायद्यांद्वारे आधारित होता. भारताचा संरक्षण कायदा 1915 मध्ये लागू करण्यात आला. रॉयलेट कायदा 1919 मध्ये संमत करण्यात आला. गुन्हेगारी जमाती कायदा 1871 मध्ये मंजूर करण्यात आला. बंगाल सती नियमन कायदा 1829 मध्ये संमत करण्यात आला. जात अपंगत्व निर्मूलन कायदा 1850 मध्ये संमत झाला. भारताचे पहिले व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग होते. 1947च्या कायद्याने घोषित केले की 30 जून 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपेल. केंद्र व प्रांतीय सरकारांमधील अधिकारी 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार विभागले गेले. लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगाल व बिहारमध्ये कायमस्वरूपी वस्ती व्यवस्था सुरू केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट रद्द करणारा कायदा व नियंत्रण मंडळ हा भारत सरकारचा कायदा 1878 होता. भारताच्या प्रशासनाचे केंद्रीकरण करणारा कायदा 1833चा चार्टर कायदा होता. लॉर्ड डलहौसीने 1854 मध्ये लॉर्ड डलहौसीने झाशीवर कब्जा केला होता. 1856 मध्ये अवध इंग्रजांनी जोडले होते. पुढे पाहूया. 1877 मध्ये व्हाईसरॉय लिटन यांनी राणी व्हिक्टोरिया यांना भारताची सम्राज्ञी म्हणून मान्यता देण्यासाठी दरबार आयोजित केला. एलिझाबेथने 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला विशेष पूर्व आशियाई व्यापाराचे अधिकार दिले. 1881 मध्ये लॉर्ड रिपनच्या काळात पहिला कारखाना कायदा लागू करण्यात आला. पुढे पाहूया. होल्ट मॅकेन्झीने महलवारी पद्धत सुरू केली. लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात भारतात महलवारी पद्धत सुरू झाली. ब्रिटिश संसदेने भारत सरकार कायदा 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून राजसत्तेकडे अधिकारी हस्तांतरित केले. प्रथमच कायदेमंडळात काही निवडून आलेल्या प्रतिनिधींनी परवानगी देणारा कायदा भारत सरकार कायदा 1919 होता. बंगालचा गव्हर्नर जनरल 1853च्या चार्टर कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आला. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट 1878 मध्ये ब्रिटिश भारतात लागू करण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट ब्रिटिश भारतात भारत सरकार कायदा 1858 द्वारे संपुष्टात आली. कॅबिनेट मिशन 1946 मध्ये भारतात आले. पुढे पाहूया. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्सने भारत सरकार कायदा 1919 द्वारे प्रांतांमध्ये द्वैतशाही सुरू केली. जमीन महसूल प्रशासनाचे उपाय म्हणून जमीनदार सेटलमेंट लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केली होती. वुड्स डिस्पॅच ऑन एज्युकेशन नावाचा एक सर्वसमावेशक प्रेषक 1854 मध्ये पाठवण्यात आला. ब्रिटिश सरकारने 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात पाठवले. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म ॲक्ट 1919 डायरने सुरू केला. पुढे पाहूया. ब्रिटिश सरकार व ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील दुहेरी नियंत्रण प्रणाली पिट्स इंडिया ॲक्ट 1784 अंतर्गत स्थापित केली होती. 1835च्या इंग्रजी शिक्षण कायद्याने उच्च शिक्षणासाठी इंग्रजी हे शिक्षणाचे माध्यम बनवले. भारत सरकार कायदा 1935 द्वारे प्रांतीय स्तरावर दुहेरी सरकारची डायरकी व्यवस्था रद्द करण्यात आली. 1858 मध्ये राणी व्हिक्टोरिया भारताची सम्राज्ञी ही पदवी देऊन ब्रिटिश भारताची सार्वभौम बनली. 1813च्या चार्टर कायद्याने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची राजवट 20 वर्षासाठी वाढवली. सायमन कमिशनचे उद्दिष्ट भारताचे राजकीय भविष्य ठरवणे हे होते. 1793च्या सनद कायदा ईस्ट इंडिया कंपनी कायदा 1793 या नावानेही ओळखला जात होता. गांधी आयर्विन करारावर 1931 मध्ये स्वाक्षरी झाली. चंपारण कृषी कायदा ब्रिटिश सरकारने 1918 मध्ये संमत केला. पुढे पाहूया. 1773चा नियामक कायदा ब्रिटिश संसदेने संमत केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1773चा नियामक कायदा पारित करण्यात आला. लॉर्ड लिटन यांनी 1878 मध्ये भारतीयांना शस्त्र बाळगण्यास मनाई करणारा शस्त्र कायदा मंजूर केला होता. पुढे पाहूया. ब्रिटिश सरकारने 1720 मध्ये इंग्लंडमध्ये चिड्सच्या वापरावर बंदी घालणारा कायदा लागू केला.
इंग्लंडमध्ये छापील सुती कापड चीट्सच्या वापरावर बंदी घालणारा कायदा कॉलिको कायदा म्हणूनही ओळखला जातो. पुढे पाहूया. भारतात 1850 मध्ये ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करणे सोपे करण्यासाठी कायदा करण्यात आला. भारत सरकार 1935 द्वारे भारत सरकारच्या प्रांतीय स्वायत्तता सुरू करण्यात आली. भारत व पाकिस्तान या दोन नवीन स्वतंत्र अधिराज्यांमध्ये ब्रिटिश भारताचे विभाजन भारतीय स्वतंत्र कायदा 1947 द्वारे केले गेले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यावसायिक आणि राजकीय कार्यांना वेगळे करणे म्हणजे पिट्स इंडिया ॲक्ट कायदा 1784 होय. भारतीय परिषद कायदा 1909ला मॉर्ले मिंटो सुधारणा म्हणूनही ओळखले जाते. पुढे पाहूया. ब्रिटिश संसदेने 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी ब्रिटिश राजसत्तेकडे हस्तांतरित केले. आक्षेपार्ह काही छापल्यास वृत्तपत्रांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी देणारा कायदा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट 1878 होता. पुढे पाहूया. इल्बर्ट विधेयक, ज्यामध्ये भारतीय दंडाधिकाऱ्यांद्वारे ब्रिटिश व्यक्तींच्या खटल्याची तरतूद होती, लॉर्ड रिपन यांनी 1883 मध्ये सादर केली होती. इंग्रजांशी सहाय्यक युती करणारे पहिले राज्य हैदराबाद होते. भारतीय विद्यापीठ कायदा 1904 मध्ये व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी पारित केला होता. एम्प्रेस ऑफ इंडिया कायद्याचे मूळ नाव द रॉयल टायटल्स ॲक्ट 1876 होते. ट्रेड युनियन व वैयक्तिक कामगारांच्या संदर्भात भारतीय कामगार कायद्यांचे नियमन करणारा कायदा म्हणजे औद्योगिक विवाद कायदा 1947 होय. बालविवाह प्रतिबंध कायदा 1929 मध्ये भारतात मंजूर झाला. भारत सरकार कायदा 1935 ने भारतीय परिषद रद्द केली. 14 वर्षाखालील मुली व 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा विवाह प्रतिबंध करणारा कायदा म्हणजे शारदा कायदा 1929 होय. ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड नॉर्थ यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अहवालावर आधारित भारतातील एक कायदा 1773चा नियमन कायदा होय. ब्रिटिश कॅबिनेट मिशन भारतात मार्च 1946 मध्ये आले. बॉम्बे डेक्कनमध्ये सुरू करण्यात आलेली महसूल प्रणाली रयतवारी पद्धत या नावानेही ओळखली गेली. पुढे पाहूया. वुड्स डिस्पॅच हा शिक्षणातील सुधारणांशी संबंधित होती. 1904 मध्ये प्रेस स्वतंत्र मर्यादित करण्यासाठी भारतीय अधिकृत गुप्तता कायदा पारित करण्यात आला. ब्रिटिशांनी 1859 मध्ये आंतरदेशीय इमिग्रेशन कायदा लागू केला. पुढे पाहूया. जालियनवाला बाग, अमृतसर येथे लोकांना एकत्र येण्यास प्रवृत्त करणारे ब्रिटिश धोरण रॉयलेट कायदा होता. कॅबिनेट मिशनमधील एकूण सदस्यांची संख्या 3 होती. द रॉयलेट कायदा हा प्रतिबंधात्मक खून आहे असे एडविन सॅम्युएल मॉन्टेग्यू यांनी म्हटले. पुढे पाहूया. सहाय्यक आघाडीची व्यवस्था स्वीकारणारा पहिला भारतीय शासक हैदराबादचा निजाम होता. सहाय्यक युती प्रणालीची रचना लॉर्ड वेल्लेस्ली यांनी केली. भारतासाठी 1929 मध्ये डॉमिनियन स्टेटस ऑफरची घोषणा लॉर्ड आयर्विन यांनी केली होती. वृक्षारोपण मजुरांना परवानगीशिवाय चहाच्या बागा सोडण्याची परवानगी नव्हती. आंतरदेशीय स्थळांतर कायदा 1859 नुसार थॉमस मॅकॉले यांचा भारतात इंग्रजी शिक्षण प्रचारात महत्त्वाचा वाटा होता. भारत व पाकिस्तान 2 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभागले गेले. भारतीय स्वतंत्र कायदा 1947 नुसार. पुढे पाहूया. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यावसायिक व राजकीय क्रियाकलापांची ज्या कायद्यानुसार विभागणी करण्यात आली, पिट्स इंडिया ॲक्ट 1784. पुढे पाहूया. कॅबिनेट मिशनने भारताला भेट दिली तेव्हा बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष स्टॅफर्ड क्रिप्स होते. 1820 ची रयतवारी म्हणजे शेतकरी प्रणाली मद्रास व बॉम्बेमध्ये लागू करण्यात आली होती. पुढे पाहूया. ब्रिटिशांशी सहाय्यक करारावर स्वाक्षरी करणारे पहिले भारतीय राज्य हैदराबाद होते. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1773च्या नियामक कायद्यांतर्गत कलकत्ता येथे करण्यात आली. भारतातील ब्रिटिश हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला पिट्स इंडिया ॲक्ट 1784 मध्ये. ब्रिटिश सरकारने कॅबिनेट मिशन भारतात 1946 मध्ये पाठवले. 1909 मध्ये इंडियन ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टद्वारे प्रेस स्वातंत्र्यावर अंकुश लावण्यात आला. ब्रिटिश भारताची राजधानी 1911 मध्ये कलकत्त्याहून दिल्लीला हस्तांतरित करण्यात आली. भारतीय प्रतिनिधींना प्रथमच भारतीय विधान परिषदांच्या निवडणुकीसाठी जागा वाटप करण्यात आल्या. भारतीय परिषद कायदा 1892 नुसार. जनरल डायरच्या आदेशाच्या काळात भारतात मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. ब्रिटिश भारतामध्ये प्रशासकीय सुधारणा आणण्यासाठी ब्रिटिश संसदेचा पुढाकार म्हणजे 1773चा नियामक कायदा होय.
बंगालचे राज्यपाल हे पद बदलून बंगालचे गव्हर्नर जनरल असा 1773चा नियामक कायदा होता. पुढे पाहूया. पहिल्या महालेखापाल कार्यालयाची स्थापना 1858 मध्ये झाली. मार्च 1919 मध्ये मुंबईत खिलाफत समितीची स्थापना करण्यात आली. बंगालच्या एशियाटिक सोसायटीची स्थापना सर विल्यम जोन्स यांनी 1784 मध्ये केली होती. 1757 मध्ये प्लासीच्या लढाईत सिराज उद दौलाचा रॉबर्ट क्लाईव्हकडून पराभव झाला. पुढे पाहूया. क्लेमेंट एटली यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात ब्रिटिश संसदेने जुलै 1947 मध्ये भारतासाठी स्वतंत्र विधेयक मंजूर केले. सर स्टॅनफोर्ड क्रिप्स, सर पिथिक लॉरेन्स व A.V. अलेक्झांडर हे कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 चे सदस्य होते. मद्रास येथे 1688 मध्ये पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आली. जवाहरलाल नेहरूंनी भारत सरकार कायदा 1935 चे वर्गीकरण गुलामगिरीची नवीन सनद म्हणून केली. 1919च्या जालियनवाला बाग घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेला आयोग हंटर कमिशन होता. ज्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे निर्मूलन केले व भारतीय प्रदेश ब्रिटिश राणीच्या अधिपत्याखाली ठेवले तो भारत सरकार कायदा 1858 होता. एडविन मॉन्टेग्यू यांच्या शिफारशीवरून भारत सरकार कायदा 1919 मंजूर करण्यात आला. भारत सरकार कायदा 1919 लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी पारित केला. सायमन कमिशन 1928 मध्ये भारतात आले. बॉम्बे डेक्कनमध्ये पहिली महसूल सेटलमेंट 1820 मध्ये कार्यान्वित झाली. भारताचे 2 भाग केले जातील ही तरतूद 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याचा भाग होती. महलवारी प्रणाली भारतातील महसूल गोळा करण्याची पद्धत होल्ट मॅकेन्झीने विकसित केली होती. 1860 मध्ये लागू झालेल्या भारतीय दंड संहितेचा मसुदा तयार करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष लॉर्ड मॅकॉले हे होते. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, A.V. अलेक्झांडर व सर स्टॅनफोर्ड क्रिप्स हे कॅबिनेट मिशनचे सदस्य होते. प्रांतांमध्ये जबाबदार सरकारची तरतूद करणारा कायदा म्हणजे भारत सरकार कायदा 1935 होय. क्रिप्स मिशन 1942 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी भारतात पाठवले होते. ब्रिटिश राजवटीत बालविवाह रोखण्यासाठी शारदा कायदा 1929 मध्ये मंजूर करण्यात आला. 1909 मध्ये मॉर्ले मिंटो सुधारणांनी प्रथमच मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सुरू केला. 1909 मध्ये मंजूर झालेल्या मॉर्ले मिंटो सुधारणा स्वतंत्र निवडणूक प्रणाली लागू करण्याचा उद्देश होता. भारतातील प्रांतांना स्वायत्तता देणारा कायदा भारत सरकार कायदा 1935 होता. भारत सरकार कायदा 1935 मध्ये पारित झाला व 1937 मध्ये लागू झाला. पुढे पाहूया. भारतीय राज्यघटनेचा एक मोठा भाग भारत सरकार कायदा 1935 कडून घेतला गेला. भारताच्या संसदेने 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची जागा घेतली. दिल्लीत फेडरल कोर्टाची स्थापना भारत सरकार कायदा 1935 द्वारे करण्यात आली होती. भारत सरकार कायदा 1935 द्वारे प्रांतांमधील द्वैतशाही शासन प्रणाली रद्द करण्यात आली होती. 1928च्या भारतीय वैधानिक आयोगाचे सायमन कमिशन प्रमुख होते सर जॉन ऑलसेब्रोक. भारतीय नागरिकांसाठी बहुसंख्य वय परिभाषित करणारा बहुसंख्य कायदा 1875 मध्ये पारित करण्यात आला. 1882च्या भारतीय शिक्षण आयोगाची नियुक्ती लॉर्ड रिपन यांनी केली होती. 1917 मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी सॅडलर कमिशनची नियुक्ती करण्यात आली. सर थॉमस मुनरो यांनी रयतवारी प्रणाली सुरू केली. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया, इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.